नशे से दूर भागो, जीवन के लिए दौड़ो। इसी उद्देश्य को लेकर नागपुर शहर पुलिस ने नशा विरोधी अभियान के अंतर्गत भव्य टाइगर रन मैराथन का आयोजन किया। इस आयोजन में नागपुर शहर पुलिस मुख्यालय से शुरू हुआ, जिसमें बड़ी संख्या में नागरिकों, युवाओं और खिलाड़ियों ने उत्साहपूर्वक हिस्सा लिया। मैराथन में कुल 4 श्रेणियां रखी गई थी, जिनमें 21 किलोमीटर हाफ मैराथन, 10 किलोमीटर प्रतिस्पर्धात्मक दौड़, 5 किलोमीटर फिटनेस रन और 3 किलोमीटर फन रन शामिल थी। मान्यवर अतिथियों द्वारा हरी झंडी दिखाकर सभी दौड़ों का शुभारंभ किया गया। इस अवसर पर नागपुर शहर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के साथ वरिष्ठ पुलिस अधिकारी और प्रशासनिक अधिकारी उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान नशा मुक्ति का संदेश देते हुए प्रतिभागियों को स्वस्थ जीवन शैली अपनाने के लिए प्रेरित किया गया। इस पहल का मुख्य उद्देश्य नशे के दुष्प्रभावों के प्रति जन जागरूकता बढ़ाना और नागरिकों में शारीरिक फिटनेस और सकारात्मक जीवन शैली को बढ़ावा देना है। टाइगर रन मैराथन ने समाज को स्वस्थ और नशा मुक्त बनाने की दिशा में एक मजबूत संदेश दिया है। आज आपण एक दुसरा एडिशन होता टायगर रनचा आणि याच्यात मोठी संख्येमध्ये लोक आलेले आहेत आणि याचे जे हेतू आहे ऑपरेशन थंडर, याच्यात आपण ड्रग्सच्या विरुद्ध काम करतो आहे आणि आज जवळपास 16-17 हजार लोकांनी याच्यात भाग घेतलेला आहे। याच्यात 3 कारवाई आहे, आपण दिवस रात याच्या मागे आहे आणि या शहराला आपण ड्रग फ्री करायचे आणि मागील जवळपास 1.5 वर्षामध्ये आपण जवळपास 15 ते 20 कोटीच्या मुद्देमाल आपण केलेला आहे जप्ती आणि ती कारवाई आमची चालू आहे आणि जे भौतिक म्हणजे हे चालू आपण ठेवणार आहे आणि आपण चालू वाढतील आणि आम्हाला खात्री आहे की जास्तीत जास्त लोक या जे आपला एक उपक्रम आहे। जय हिंद। आज 25 जानेवारी 2026 रोजी आपण बघू शकता आपण टायगर रन ची दुसरी एडिशन, मॅरेथॉनची दुसरी एडिशन ऑर्गनाइज केली होती। त्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। 15,000 पेक्षा जास्त धावपटू याच्यामध्ये समाविष्ट झाले आणि आपण सगळ्यांनी मिळून माननीय सीपी रवींद्र सिंघल सर यांच्या नेतृत्वात एक मेसेज सर्वांना दिलेला आहे, रन फ्रॉम ड्रग्स, रन फॉर लाईफ। आपण ऑपरेशन थंडर याच्या अंतर्गत जो अंमली पदार्थाचा प्रॉब्लेम आहे त्याच्या विरुद्ध ओव्हरऑल क्रॅकडाऊन करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आपण ही टायगर रन मॅरेथॉन ऑर्गनाइज केली होती, जेणेकरून सगळ्या युवकांमध्ये, नागरिकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी। हे अंमली पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत आणि आपण आपल्या फिटनेसवर आणि चांगल्या सवयींवर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। थँक्यू। जय हिंद। आज टायगर रन जो नागपूर शहर पोलीसने आयोजन केलेला आहे त्याचा मुख्य उद्देश होता की ड्रग्सच्या विरोधात जास्तीत जास्त लोकांमध्ये माहिती झाली पाहिजे आणि अँटी ड्रग्सचा जो अवेअरनेस कॅम्पेन आहे त्याचा सक्सेस करण्यासाठी जो ऑपरेशन थंडर राबवण्यात येत आहे, लोकांनी मोठ्या प्रमाणात आपण पाहता प्रतिसाद दिलेला आहे आणि जास्तीत जास्त युवकांनी आणि शाळेतील मुलांनी याच्यात भाग घेतलेला आहे। विशेष करून मला वाटते सक्सेसफुल झालेला आहे। या आयोजनामध्ये पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनात आमचे सर्व डीसीपी, सर्व पोलीस अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे आणि सक्सेसफुल मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन झालेलं आहे। येथील आणि विशेष करून कॉलेज आणि शाळेतील मुलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे याच्यात। ती एक अत्यंत आपल्यासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे आणि इतर सुद्धा जे आले नाहीत या सुद्धा मुलांनी मोठ्या प्रमाणात याचा संदेश घ्यावा आणि भाग घ्यावा। त्याच्यामुळे लोकांमध्ये फिटनेसचा संदेश तर जाईलच, ड्रग्स विरोधात जी आपण मोहीम हाती घेतली आहे त्याच्याबद्दल चांगला एक संदेश गेला पाहिजे। धन्यवाद। नागपूर शहर पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन थंडर अंतर्गत टायगर रन मॅरेथॉन ही घेण्यात आली। 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर असे वेगवेगळे हे होते, इव्हेंट्स होते। या अनुषंगाने आम्ही नागपूर शहर पोलीस दलातर्फे धावलो, आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत धावलो। आपण बघू शकता माझी मुलगी सुद्धा माझ्यासोबत आज 5 किलोमीटर धावण्याकरिता होती। जी सकाळी उठत नाही ती आज सकाळी उठून माझ्यासोबत धावायला आहे। नागपूर शहर पोलीस दलाला आम्ही एक संदेश देऊ इच्छितो नागपूर शहर पोलीस दलातर्फे की ड्रग्सला नाही म्हणा आणि आरोग्याला हो म्हणा। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे पप्पा एसीपी नागपूर मिस्टर हिवरे आहेत आणि मी त्यांच्यासोबत आज या मॅरेथॉनला धावली आहे 5 किलोमीटर। काही नाही, सकाळी उठून तुम्ही पण व्यायाम करावा आणि धावावा।